मोतीराम महाराजांचे कृपापात्र शिष्य म्हणून ज्याप्रमाणे गुरु माऊली मारुतराव महाराज दस्तापूरकर हे होते, त्याच पद्धतीने सोपान काका इसादकर हे देखील या ठिकाणी मोतीराम महाराजांचे कृपापात्र शिष्य म्हणून त्यांच्या जीवनामध्ये मोतीराम महाराजांचा कृपा त्यांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येते. आपण जर मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची गुरु परंपरा बघितली तर आपल्या लक्षात येतं की ही परंपरा मुळात संत तुकाराम महाराजांपासून चालत आलेली आहे. तुकाराम महाराजांच्या नंतर ही परंपरा निळोबारायांच्याकडे आलेली आहे, तिथून ती वास्कर घराण्याकडे आलेली आहे, तिथून ती ठाकूर बुवांच्या घराण्याकडे आलेली आहे, तिथून ती मोतीराम महाराज आणि मोतीराम महाराजांच्याकडनं ते मारुतराव महाराज दस्तापूरकर आणि तिथून पुढे आता अच्युत महाराज, त्र्यंबक महाराज यांच्या पर्यंत ही गुरु परंपरा या पद्धतीनं आलेली आहे, हे देखील आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे चंदन असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, यांचं जीवन हे परोपकारासाठीच ते वेचतात. आपुल्या सारेके करीती तात्काळ या पद्धतीने जो चंदनाचा गुणधर्म आहे, त्याच पद्धतीचे चंदनासारखं स्वतः झिजून इतरांना सुगंध देण्याचं, शीतलता देण्याचं काम आयुष्यभर गुरु माऊली मारुतराव महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे करत असताना त्यांनी शरीराची कुठल्याच प्रकारची काळजी घेतलेली नाहीये. दररोज 10 पेक्षा जास्तीची कीर्तनं त्यांनी केलेली आहेत. त्या काळामध्ये काही वाहनाची व्यवस्था नाहीये. बैलगाडीमधून कच्च्या रस्त्याने ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता एवढे कार्यक्रम करणं ही काही साधी गोष्ट नाहीये. परंतु शरीराला किती जरी कष्ट झालं तरी त्यांनी ही सेवा सोडलेली आपल्याला दिसून येत नाही. ज्या गावामध्ये मोतीराम महाराज आपले गुरुवारी 8 दिवस राहत होते, त्या सप्ताहामध्ये आपल्या गुरुची परंपरा म्हणून 8 दिवस ते राहत आलेले आहेत. माझ्या गावामध्ये देखील पूर्वी 7 दिवस सप्ताहाला ते राहायचे. नंतर त्यांच्या या ठिकाणी ब्रह्मलीन होईपर्यंत 5 दिवस ते माझ्या मौजे देवकरा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्या पंचकृषीतल्या लोकांना सतत मिळत राहिलेला आहे. त्यांच्याकडे केवळ एकच होतं की दिनरजनी हाची धंदान गोविंदाचे पोवाडे या प्रकारचं जीवन ते जगत आलेले आहेत. जप, तप, यज्ञ, याग यापेक्षा त्यांनी नामस्मरणाला अत्याधिक महत्व दिलेलं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये पाहायला मिळतं. कुठल्याही गावामध्ये ते गेल्यानंतर कुठल्याही श्रीमंत माणसाच्या जिथं आलिशान व्यवस्था आहे अशा घरी जाऊन ते राहत नव्हते. अलीकडची आपण महाराज मंडळी बघतो आहोत की त्यांना आलिशान गाड्या लागतात, आलिशान राहायची व्यवस्था लागते. आता ती याबद्दल आपण कशाला बोलायचं, पण महाराजांच्या जीवनचरित्रामध्ये मात्र असं आहे की ते ज्या गावामध्ये राहत असत त्या गावातल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्येच ते मुक्काम करायचे, तिथंच झोपायचे. त्या काळामध्ये ते लाईटची सुद्धा व्यवस्था नसायची, मंदिरही म्हणावे असे काही चांगले नव्हते. तरी परंतु गुरु परंपरा म्हणून गुरुची या ठिकाणी येत वडील जे जे करीत याने याप्रमाणे ते तिथेच राहायचे. स्नानही मंदिरातच करायचं, भोजन देखील तिथेच करायचं आणि एकट्यानं भोजन करायचं नाही, तर सोबतीला जे कोणी परगावून आलेले किंवा त्यांच्या सोबत असलेले वारकरी आहेत त्यांच्या सोबत या ठिकाणी ते जेवण करत असायचे. याचा अनुभव आम्ही स्वतः अनेक वेळेस घेतलेला आहे. या ठिकाणी पुढे पुढे त्यांनी जवळपास 30 ते 35 वर्ष आपल्या घरी गेलेले नाही आहेत. पत्नी वारल्याच्या नंतर जे पुन्हा त्यांनी घरी गेलेले नाही आहेत. त्यांचे सखाराम नावाचे जे काही चिरंजीव सखाराम महाराज आहेत ते 2-2.5 वर्षाचे असताना जे त्यांनी घर सोडलं ते पुन्हा ते घरी गेलेले नाही आहेत. दस्तापूरला जरी आले तरी ते पद्मावती किंवा मारुती मंदिर याच ठिकाणी थांबायचे, परंतु ते घरी गेलेले नाहीत. एक प्रकारचं वैराग्यशीलता आणि शांतीच्या बाबतीमध्ये संत एकनाथ महाराजांसारखी शांती मला असं वाटतं की त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या वेळेस एखाद्या कीर्तनासाठी कुठल्या मंदिरामध्ये थांबलेच आणि दुसऱ्या कुणाचं कीर्तन असेल तर दुसऱ्या कीर्तनकाराचं देखील कीर्तन ते मनातून ऐकायचे. अनेक वेळेला नवीन कीर्तनकारांना कीर्तन करायला संधी द्यायचे. रामायण श्रवण ते देखील करत असायचे. माझं भाग्य की मला वाचक म्हणून महाराजांनी अनेक वेळेस रामायण वाचनाची संधी दिलेली आहे आणि मला
ही सेवा महाराजांच्या आशीर्वादाने रुजू करता आलेली आहे। त्यांच्या समोर काही प्रवचन देखील देण्याचं भाग्य मला प्राप्त झालेलं आहे। त्यांनी शेकडो गावामध्ये लाखो लोकांना ज्ञानदान दिलं, अन्नदान करायला प्रवृत्त केलेलं आहे। अन्नदानाची सेवा या ठिकाणी घडवून आणलेली आहे। अनेक मंदिरं उभे केलेले आहेत, मंडप देखील मंदिराचे उभे करण्याचं काम केलेलं आहे। माझ्या गावामध्ये जेव्हा ते यायचे तेव्हा पत्राचा मंडप होता, परंतु ते म्हणायचे की नाही, या 7 दिवसामध्ये हे पत्र निघाले पाहिजेत आणि या ठिकाणी मंडप झाला पाहिजे, शिखर निघालं पाहिजे आणि महाराजांचा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, त्यांच्या शब्दाला एक तपश्चरण असल्यामुळे किंमत होती आणि त्यामुळं महाराजांनी शब्द टाकला गुरुमाऊलींनी की तो शब्द गावकरी झेलायचे आणि त्यामुळं हजारो मंदिरं आणि मंदिराच्या समोरचे मंडप आज महाराष्ट्रामध्ये कित्येक ठिकाणी उभे राहिलेले दिसतात। हे मोठं काम या ठिकाणी मारुती महाराज दस्तापूरकर माझ्या गुरुमाऊलींनी केलेलं आहे। महाराजांकडे समत्वाची भावना होती, कुठल्याही प्रकारची विषमदृष्टी कधीच नव्हती। त्यांना माहिती होतं, तुकाराम महाराज म्हणाल्याप्रमाणे विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, या पद्धतीनं सगळ्यांच्याकडे ते पाहत असायचे। अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहतो आहोत की संप्रदायामध्ये देखील जातीयता येऊ घातलेली आहे, परंतु मला आठवत नाही की महाराजांनी कधी या चष्म्यातनं कुणाकडे बघितलं किंवा भक्त मंडळीने देखील महाराजांकडे असं बघितलेलं नाही आहे। खरं तर इथं उल्लेख करू नये, परंतु यासाठी मुद्दाम करतो की महाराजांची जात ही मराठा समाजातले महाराज होते। हे मला नंतर आता नोकरीला लागल्याच्या नंतर कळालं, तोपर्यंत मला माहीतही नव्हतं की महाराजांची जात कोणती आहे। आणि माझं गाव हे पूर्ण वंजारी समाजाचं गाव आहे, परंतु त्या गावामध्ये महाराजांची समाधी आहे। महाराजांचे पुण्यतिथीचा सोहळा फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। महाराजांच्या शब्दाखातर आमचं गाव मंदिर उभं केलं, त्यांनी अनेक प्रकारचे कार्य केलेले आहेत। कारण महाराज कोण्या जातीचे आहेत आणि आपण कोण्या जातीचे आहोत अशा प्रकारचा कोता विचार महाराजांनी ते संतच होते कधी केलाच नाही, परंतु त्यांच्या भक्ताच्या मनामध्ये कधी आला नाही। खऱ्या अर्थानं विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ हा अभंग सार्थपणे जगण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महाराजांनी केलेलं आहे। ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। तसा वेश त्यांचा साधा होता, रेशमी सुताचं धोतर, नागमणी शर्ट व पांढरा फेटा, त्याला खेड्यामध्ये पटका आपण असं म्हणतो, ते वापरत असत। रूपही पंढरीच्या पांडुरंगा किंवा भगवान श्रीकृष्णासारखं सावळा अशा पद्धतीचं रूप महाराजांचं होतं। त्यांनी अनेकांना वारकरी, माळकरी, हे की नाही, टाळकरी आणि कर्मकरी म्हणजे सतत काम करत राहा अशा प्रकारे बनवण्याचं काम केलेलं आहे। महाराज अलीकडे आपण सांगतो तसे कोणते विनोदाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य अशा कुठल्याही पदव्या महाराजांच्या पाठीमागं नव्हत्या। खऱ्या अर्थानं महाराज कोणते चार्य होते असं जर मला कोणी विचारलं तर मी असं म्हणेन की महाराज हे आचरणाचार्य होते। आचरणाचार्य म्हणजे आचरणाला सर्वाधिक महत्त्व देणारे जर कोण असतील तर ते माझे गुरुमाऊली मारोतराव महाराज होते। हे मी सांगण्याचं कारण नाही, आपल्यापैकी अनेकांना श्रोत्यांना देखील माझं म्हणणं निश्चितपणे सत्य वाटल्याशिवाय राहणार नाहीये। त्यांना हे माहिती होतं की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, हे लक्षात घेऊन ते सतत मुखाने देवाचं नामस्मरण करायचे आणि त्यामध्येच त्यांनी आपलं आयुष्य या ठिकाणी व्यतीत केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यांनी श्रवण भक्तीला, स्मरण भक्तीला व कीर्तन भक्तीला या ठिकाणी प्रसारित करण्याचं काम केलं। आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जर काय केलं असेल तर श्रवण भक्ती रुजविण्याचं काम केलं, स्मरण भक्ती रुजविण्याचं काम केलं, कीर्तन भक्ती रुजविण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। महाराजांच्या दर्शनाने मनाला नक्की समाधान वाटत असायचं। महाराजांना फार वेदशास्त्र, उपनिषद किंवा फार काही पाठांतर होतं की नाही मला माहिती नाही। अलीकडच्या पोपटपंची पाठांतर करणाऱ्यांसारखं त्यांचं पाठांतर नव्हतंही, परंतु त्यांचं आचरण इतकं शुद्ध होतं की त्यांचं दर्शन घेतलं की असं वाटायचं की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला।
अशी मनाची अवस्था व्हायची, मनाला खूप वेगळा समाधान वाटत राहायचं. किंवा लोक असं म्हणायचे महाराजांचं दर्शन किंवा महाराज आले की धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन, पाप ताप तुटी दैन्य गेले उठा उठी. अशा प्रकारची त्यांच्या येण्यामध्ये त्यांच्या दर्शनामध्ये एक अधिकार आपल्याला पाहायला मिळतो. तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. खरोखरच जे काही ताप असतील ते ताप त्यांच्या दर्शनानं निघून जात असायचे. संत मोतीराम महाराजांनी संप्रदायाचा जे रोप लावलं त्या रोपाचं मला वाटतं की वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम, गगनावरती वेली घेऊन जाण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आमच्या गुरुमाऊलींनी केलं. म्हणून इवलेशे रूप लावी यले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला मोगरा फुलला, फुले वेचिता ती भरू कळियासी आला. या प्रकारचं संप्रदायाला केवळ मराठवाड्यापुरतंच नाही तर महाराष्ट्र एवढंच नाही तर शेजारी असणारं त्या काळचं आंध्रा आणि आता त्याला आपण तेलंगणा म्हणतो, कर्नाटक, या राज्यापर्यंत हा परमार्थ विस्तारित करण्याचं काम गुरुमाऊलींनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी त्यांना एकच माहित होतं की आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनिक, सर्व भावे एक, विठ्ठलची विठ्ठल. एवढं डोळ्यासमोर ठेवून ते आयुष्यभर कार्य करत राहिलेले आहेत. या ठिकाणी ते आपल्या कीर्तनातनं जे काही संदेश देत असायचे त्यामध्ये त्यांच्या संदेशामध्ये व्यसनमुक्ती, भांडणं टाळा, शिक्षण द्या मुलांना, परमार्थ सेवा करा, संप्रदायाचे अनुयायी बना, शुद्ध अंतकरणानं भक्ती करा, मांसाहारापासून दूर राहा, या प्रकारचे विचार, पंढरीची वारी करा, असे व्रत एकादशी करा, या प्रकारचा संदेश, गुरुबद्दलचा आदर बाळगा, असे काही संदेश ते आपल्या कीर्तनातनं अत्यंत सहज सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल अशा भाषेमध्ये ते देत असायचे. आमच्या भागामध्ये व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणावर होती. शिकारी देखील लोक करायचे, अनेक प्राण्यांची हिंसा केली जात असायची आणि तामसी वृत्ती वाढल्यामुळं भांडणं जर लागले तर धोंड्याचेच भांडणं आमच्या डोंगर भागामध्ये व्हायचे. परंतु खऱ्या अर्थानं जन्मानं मानव आमचा भाग होता, परंतु कर्मानं मात्र दानवासारखं जीवन ही सगळी या डोंगरपट्ट्यातली माणसं जगत होती. या माणसांना खऱ्या अर्थानं दानवतेकडनं मानवतेकडनं ईश्वरत्वाकडे घेऊन जाण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते गुरुमाऊली मारोतराव महाराजांनी केलं. हे मी सांगायचे कारण नाही, हे सगळ्याच आजच्याच नाही, आजच्या मुलांना माहीत नसेल, परंतु माझ्या काळातल्या सगळ्याच आणि माझ्या अगोदरच्या अनेक पिढ्यांना हे मान्य करावं लागतं. या ठिकाणी अनेक पिढ्या वारकरी संप्रदाय व शिक्षणाकडे वळवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळं अनेक गायक, अनेक वादक, प्रवचनकार, रामायण वाचक, सूचक, कीर्तनकार त्यांच्या संस्कारामुळं आमच्या भागामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी सैद्धांतिक ज्ञानापेक्षा व्यावहारिक उदाहरणं देऊन माणसाला खऱ्या अर्थानं माणूस कसं बनवता येईल या प्रकारचा उपदेश आपल्या कीर्तनातनं सरळ सोप्या भाषेतनं केलेला आपल्याला दिसून येतो. मी यापूर्वीच म्हटलं की आमच्या गावाशी मी गावाचा उल्लेखही केला, मौजे देवकरा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. या गावाशी त्यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. ते 7 दिवस सुरुवातीला मी म्हणालो की आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये राहायचे आणि नंतर 5 दिवस सलग एकही क्षण गावाला सोडून, मंदिराला सोडून ते जात नसायचे. आणि महाराज गावात आले की दसरा दिवाळी तोची आम्हा सण, या प्रकारची मानसिकता गावातल्या आबालवृद्धांची होत असायची. इतका आनंद महाराज गावात असताना वाटत होता. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मोतीराम महाराजांच्या परंपरेप्रमाणे मारोतराव महाराजांनी या सप्ताहामध्ये ज्या परंपरा घालून दिल्या आहेत, इतर सप्ताहातल्या आणि या सप्ताहामध्ये काही बाबीमध्ये वेगळेपण मला नंतर मुखेलला नोकरीला आल्याच्या नंतर लक्षात आलं की आमच्या मोतीराम महाराजांच्या परंपरेमध्ये आपण बघितलात तर सप्ताहामध्ये भागवत कथा कधीच घेतली जात नाही. आता अलीकडे आपण बघतोय की वार्षिक सप्ताहामध्ये प्रवचन, ज्ञानेश्वरी प्रवचन, रामायण हे अनेक वेळा बंद केलं जातं आणि तिथे भागवत कथा घेतली जाते.
काही गावांच्या मध्ये प्रवचनाच्या ऐवजी रामायणातले शक्तीचे अध्याय लावले जातात, परंतु अशी परंपरा मारुतराव महाराजांनी घालून दिलेली, मोतीराम महाराजांनी घालून दिलेली आजही ती चालत आली येते आहे. आमच्या गावामध्ये सप्ताहात कधीही भागवत कथा किंवा रामायणातले शक्तीचे अध्याय घेतले जात नाही आहेत. वेळेच्या वेळेला जी काही सप्ताहातली दैनंदिनी आहे ती काटेकोरपणे पाळली जाते. आणखीन एक वैशिष्ट्य हे की पूजेचं कीर्तन हे दुपारी केलं जातं आणि त्या कीर्तनामध्ये मोतीराम महाराजांपासून जी परंपरा आहे की हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. याच अभंगावरती पूजेचं कीर्तन करण्याचा प्रघात आजपर्यंत चालू आहे. सप्ताहाला जवळपास 125 वर्ष होत आली आहेत, परंतु ही काही पूजेच्या कीर्तनाच्या अभंगाची परंपरा मोडीत काढली गेलेली नाही आहे. ज्यांना जे नियम दिले कीर्तनकारांना दिले होते त्याच दिवशी त्या कीर्तनकारांचं कीर्तन झालं पाहिजे. हा दंडकही पाळला जात होता, अलीकडे तो पाळला जात नाहीये. दुसरी एक महत्वाचं होतं आमच्या, आजही ते चालतं की काल्याचं कीर्तन होण्यापूर्वी किंवा पूजेच्या कीर्तनानंतर भंडारा होतो आणि रात्रभर त्या रात्री हजेरीचे कीर्तन होतात, रात्रभर कीर्तन होतात आणि पहाटे काल्याचं कीर्तन होतं. अशा आणि मग काला सगळीकडे वाटला जातो. ही परंपरा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, परंतु ही परंपरा मारुतराव महाराजांनी आपल्या आयुष्यात पाळली आणि त्यांच्याच त्या परंपरेप्रमाणे आजही ती परंपरा इथं आमच्या गावामध्ये पाळली जाते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराज ज्या पद्धतीनं आमच्या गावाशी त्यांचा स्नेह होता तसाच आमचा देखील महाराजांच्या गावाशी स्नेह होता. पद्मावती या ठिकाणी जो सप्ताह व्हायचा आमच्या सप्ताहाच्या नंतर, तेव्हा त्या सप्ताहामध्ये एक जागराची सेवा आमच्या भजनी मंडळींना गावकऱ्यांना त्यांनी दिलेली होती. मी लहान होतो, लहानपणापासून भजन म्हणण्याचा गवळणी म्हणण्याचा मला या ठिकाणी आवड असल्यामुळे आणि माझे वडीलही वारकरी, कट्टर वारकरी असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर, त्या कालावधीमध्ये वाहनांची व्यवस्था नव्हती, तर आम्ही गावावरून पिंपळदरी अशा मधल्या मार्गाने पायीच रस्त्यामध्ये मुक्काम करत दस्तापूरला जायचो आणि तिथे पद्मावती जो काही महाराजांचा सप्ताह असायचा तिथे आम्ही जागराला उपस्थित राहत असो आणि आम्ही आलोत म्हणून कळालं की महाराजांना देखील अत्यंत आनंद व्हायचा. असं हे जीवश्य कंठस्य प्रेम गुरु आणि शिष्याचं असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणूनच की काय आपण पाहिलं असेल की महाराजांच्या अनेक गावांच्या मध्ये समाध्या असतीलही, परंतु माझ्या गावामध्ये महाराजांच्या नंतर त्यांची समाधी स्थापित केली गेलेली आहे आणि दर पुण्यतिथीला या ठिकाणी म्हणजे भंडारा केला जातो. कीर्तनाची सेवा देखील या ठिकाणी अन्नदान ज्ञानदान आज घडून आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज आमच्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गुरुमाऊलींचा फोटो आणि प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांचा फोटो आहे. अनेकांच्या गळ्यामध्ये तनावर महाराजांची घातलेली माळही आपल्याला गळ्यामध्ये दिसून येते. माझ्या गळ्यामध्ये जी माळ आज आहे तुळशीची, ती माळ देखील महाराजांनीच घातलेली आहे आणि त्या माळेचं पावित्र्य आमच्यासाठी लाख मोलाचा, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी महाराजांनी आयुष्यभर आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या केलेल्या आहेत. दिंडीच्या माध्यमातून देखील ही सेवा त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांनी आपल्याला माहिती आहे आषाढी वारीला ते त्र्यंबकेश्वरला गेलेले आहेत. तिथं त्यांनी प्रदक्षिणा देखील ब्रह्मगिरीला घातलेली आहे. तिथून ते त्र्यंबकेश्वरून देहूला गेले. तुकाराम महाराजांचं दर्शन त्यांनी घेतले. तिथून आळंदीला आलेले आहेत. ते माऊलींचं दर्शन घेऊन त्या सभा मंडपामध्ये त्यांचं कीर्तनही झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर ते वारीतून पंढरपूरला आलेले आहेत वारीसोबत. इथंही विरुटूरायाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे चंद्रभागा तीरी स्नान वगैरे करून. आणि आपले गुरु घराणं जे ठाकूरबुवाचा मठ म्हणतो आपण, त्या ठिकाणी परमार्थ सेवा करतानाच आषाढच्या द्वादशीला ते ब्रह्मलीन झालेले आपल्याला पाहायला मिळतात.
म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी काय केलं तर परमार्थची सेवा, गुरुची सेवा सोडलेली नाही आहे. या ठिकाणी शेवट त्यांचा तिथेच पंढरपूरमध्ये ते ब्रह्मलीन झाले आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोकांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महाराजांना या ठिकाणी मुखाग्नी दिलेला आपल्याला दिसून येतो. आज चंद्रभागेच्या तीरावर म्हणा वाळवंटामध्ये गुरुमाऊलींची समाधी आपल्याला पाहायला मिळते. म्हणून गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, असंच म्हणावं लागेल त्यांच्या बाबतीमध्ये. खरं तर त्यांच्याबद्दल मी काय वर्णन करावं. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी भरी. मुळात संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुदड जरी झाली मैस गाय, तरी होईल काय कामधेनो. अशा या संतांचं वर्णन आपल्यासारख्या बोलघेवड्या माणसांनी होऊ शकत नाही हे मला माहीत असून देखील ते वर्णन करण्याचं धारिष्ट्य करतोय. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती क्षमा याचना करतो. खरं तर मी असं म्हणेन की काय वाणू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. असं जर मी म्हणालो तर ते खऱ्या अर्थानं गुरुच्या चरणी रुजू होण्यासारखं आहे. असं म्हणता येईल की तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाणू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराये जन जड जीव. खरं तर ते जे आपल्या आयुष्यामध्ये विचार देत आलेले आहेत, कुठलाही भक्त त्यांना भेटायला आला की त्यांना ते ओळख देत असत. पाठीवरून त्याच्या हात फिरवण्याचं काम गुरुमाऊली करायचे, त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत असायचे. त्यांनी अनेकांना गळ्यात माळ नसेल तर माळकरी बनवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि माळ घालताना ते म्हणायचे की पंढरीची वारी वर्षातनं करायची आहे, चांगलं वागलं पाहिजे, गळ्यात तुळशीची माळ सतत असली पाहिजे, मद्य आणि मांसापासून दूर राहा, एकादशी वृत्य नित्यनेमानं करा, असा उपदेश ते माळ घालणाऱ्या आणि आपल्या कीर्तनातनं देखील नेहमी करत आलेले आहेत. त्यांच्या विचाराची पताका पुढे घेऊन जाण्यामध्ये त्यांचे सुपुत्र सखाराम महाराजांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. सखाराम महाराज हे खऱ्या अर्थानं पितृनिष्ठ व गुरुनिष्ठ अशा पद्धतीचे होते. वडील सखाराम महाराज, मी आपल्याला सांगितलं की सखाराम महाराज 2.5 वर्षाचे असतानाच वडील मारुतराव महाराजांनी घरला यायचं सोडून दिलेलं असताना देखील सलग पुढे 35 वर्ष तरीही सखाराम महाराज आपल्या वडिलांच्या वरती रागावलेले नाही आहेत, राग केलेला आपल्याला दिसत नाही आहे. उलट परमार्थाला आपल्या वडिलांना सहकार्य करण्याचं काम त्यांनी केलंय. कारण तेच मारुतराव महाराजांचे पारमार्थिक संस्कार पुढच्या पिढीमध्ये सखाराम महाराजांमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी सखाराम महाराजांची पत्नी म्हणजे नर्मदाबाई याही या ठिकाणी पारमार्थिक वळणाच्या आहेत. त्यांनी देखील आळंदी पंढरपूरची नित्यनेमानं वारी केलेली आहे. आणि अशा या वारकरी संस्कारात असलेल्या आणि मारुतराव महाराजांच्या पोटी जन्माला आलेल्या सखाराम महाराजांनी नर्मदाबाईंच्या पोटी 2 रत्न तसे 3 रत्न जन्माला आले, ज्यामध्ये या ठिकाणी एक आहे त्र्यंबक महाराज, परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण त्र्यंबक महाराज, आणि दुसरे आहेत वारकरी भूषण परमश्रद्धेय गुरुमाऊली हरिभक्त अच्युत महाराज दस्तापूरकर. या ठिकाणी अशा या 2 सुपुत्रांना आणि एका कन्येला सखाराम महाराजांनी जन्म दिला. आणि हे तिन्हीही अपत्य आपल्या वडिलांची, आपल्या आजोबाची ही जी काही विचाराची पताका आहे ते घेऊन पुढे जात आहेत. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, या पद्धतीने ते काम करताना दिसतात. सखाराम महाराज वैशाख महिन्यातल्या सप्ताहाला ते पद्मावतीमध्ये असायचे. श्रावण महिन्यामध्ये महिनाभर तेही पद्मावतीला राहत आलेले आहेत. आपण काही आत्ताच परवा ते हे जग सोडून गेलेले आहेत, ब्रह्मलीन झालेले आहेत. त्यांनी देखील आयुष्यभर परमार्थाची निस्वार्थपणे सेवा केली आणि म्हणून शेवटी ब्रह्मलीन होताना संतत्व त्यांच्या मरणामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि अशा या सखाराम महाराजांनी आपल्या वडिलांचे विचार पुढे घेऊन जाण्याचं काम केलं आणि त्याच विचारांना त्याच्या पुढची पिढी त्र्यंबक महाराज आणि अच्युत महाराज हे पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. आणि अच्युत महाराजांनी या ठिकाणी आपले आजोबा हयात असतानाच या ठिकाणी त्यांनी वारकरी संप्रदायाचं
शिक्षण घेतलेलं आहे. बालवयापासूनच त्यांनी वारकरी संप्रदायाची सेवेला प्रारंभ केला. आज आपण पाहतो आहोत की ते खऱ्या अर्थानं वारकरी भूषण आहेत. आपण जर पाहिलं तर आज आपल्याला असं दिसतं की खेड्यावाड्यापासून वाडी तांडे ते महानगरापर्यंत अनेक ठिकाणी अनेक कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून समाज मन घडवण्याचं काम हे दोन्हीही बंधू त्र्यंबक महाराज आणि अच्युत महाराज या ठिकाणी करत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मारोतराव महाराजांचा वैचारिक आध्यात्मिक वारसा पुढे घेऊन जाण्याचं काम त्यांच्या हातून घडतं आहे. अच्युत महाराजांनी अत्यंत कमी वयामध्ये अध्यात्माचं ज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्यांची आपण जर बघितली तर कथन शैली कीर्तनातली अत्यंत गोड अशा प्रकारची आहे. आवाजही अत्यंत मधुर अशा प्रकारचा असून आपल्या शिष्य परिवारावरती त्यांचं जीवापाड प्रेम असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. माझा वाढदिवस 5 ऑगस्टला असतो, तर दरवर्षी न चुकता गुरु माऊली अच्युत महाराज हे मला वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना कामाची व्यस्तता असते, प्रत्यक्ष मला त्यांना भेटता आलं नाही, त्यांना मला भेटता आलं नाही, तरी भ्रमणध्वनीवरून फोनवरून मला वाढदिवसाच्या निमित्तानं ते आशीर्वाद देतात. यावरूनच लक्षात येतं की प्रत्येक शिष्याच्या सुखदुःखामध्ये गुरु माऊली हे हिरीनं सहभाग होताना आपल्याला पाहायला मिळतं. ते केवळ कीर्तनाच्या माध्यमातून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी किंवा विवेक दीप उजवण्याचं काम फक्त कीर्तनाच्याच माध्यमातून करतात, एवढ्यावरच ते समाधानी आहेत असं नाही आहे. तर या ठिकाणी ते अनेक सामाजिक उपक्रमांच्या मध्ये परभणी आणि मराठवाड्यातल्या विविध ठिकाणी अग्रेसर असतात. वृक्ष लागवड, वृक्षवल्ली आमा सोयरे वंचरे, पक्षीही सुस्वरे आळविती असं संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. तेव्हा वृक्ष लागवडीसाठी ते सतत पुढे असतात. कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळीकडं लोक भयभीत झालेले असताना या कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी अच्युत महाराजांनी केलेलं काम खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आणि अशा पद्धतीनं अनेक या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून आपले वडील आणि आपले आजोबा यांचा विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम ते करताना आपल्याला दिसून येत आहेत. तर असे हे गुरु माऊली आणि त्यांच्या नंतरची ही पिढी महाराजांचा विचार पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसते आहे. महाराजांनी त्यांच्या नेहमीच्या विचारातून जे संदेश दिले गुरु माऊली मारुतराव महाराज दस्तापूरकरांनी, ते होते प्रपंच करून परमार्थ करा, सर्व काळ सत्य बोला, सर्वांकडे समत्वाने पहा, ज्ञान गिळून परमार्थ करा, सर्वांच्या हिताला महत्त्व द्या, सद्गुरूच्या आज्ञेत राहा, शुद्ध आचरण ठेवा, मद्य मास यापासून दूर राहा, शिक्षणाला महत्त्व द्या, देव ठेवील तसे राहा, परस्त्री माते समान माना, सतत नामस्मरणात वेळ घालवा, ज्ञानदान व अन्नदानाला महत्त्व द्या, स्वधर्माचे पालन करा, असे संदेश त्यांच्या नेहमीच्या आचरणातून, त्यांच्या कीर्तनातून, सहवासातून भक्त मंडळींना मिळत गेलेले आहेत. आणि त्यामुळेच आज आपण पाहतोय की आमच्यासारख्या कितीतरी पिढ्या शिक्षणावर प्रेम करून आणि संप्रदायावर प्रेम करून इथपर्यंत येऊन पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी अनेक शिष्य घडवलेले आहेत. महाराजांच्याच काळात त्यांच्या सोबत सोपान काका महाराज इसादकर, ज्ञानोबा महाराज, माऊली अर्बुजवाडीकर यांनी या ठिकाणी परमार्थाची ही पताका आणखीन विस्तारित करण्यासाठी काम केलेलं महाराजांच्या सोबत आपल्याला पाहायला मिळतं. वैकुंठवासी निर्गुण महाराज उंडेगावकर हे त्यांचे परमशिष्य राहिलेले आहेत. ज्ञानोबा माऊली अर्बुजवाडीकर हेही त्यांचे या ठिकाणी परमशिष्य राहिलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर विजयानंद महाराज सुपेकर, हवप निवृत्तीनाथ महाराज हांडे, ज्ञानोबा महाराज मुडेकर, माऊली महाराज सिंदगीकर, त्यानंतर बाळासाहेब माणिकराव जाधव, मधुकर महाराज या ठिकाणी मधुकर महाराज मोहगावकर, सुदाम महाराज पिंपळदरीकर, भीमाशंकर गुरुजी एरंडेश्वर, मधुकर महाराज सायाळकर, भगवान महाराज इसादकर, असे मला ज्ञात असलेले काही थोडे शिष्यांचा उल्लेख मी या ठिकाणी केला. परंतु महाराष्ट्रात, तेलंगणामध्ये आणि कर्नाटकामध्ये हजारो शिष्यमंडळी त्यांनी या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि या परमार्थाचा जास्तीत जास्त विस्तार करण्याचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे.
असा हा महात्मा त्यांना वाटलं की आता आपलं जे काही अवतार कार्य आहे ते संपलेलं आहे आणि म्हणून त्यांनी, आपल्याला माहिती आहे की पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी ते ब्रह्मलीन झाले. ते जरी आपल्यातनं जाऊन जवळपास 23-24 वर्षे आता होत आलेली आहेत, तरी परंतु गुरुमाऊलींचा उल्लेख होत नाही असा एकही क्षण आणि असा एकही दिवस मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये रिकामा जात नसावा. कारण महाराजांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं परिवर्तन घडवल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या कार्याचा उल्लेख आणि त्यांचं नामस्मरण सदोदित केलं जातं, हे आपण पाहिलेलंच आहे. मला असं वाटतं की महाराजांचा हा विचार आणखीन पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे. महाराज जरी शरीरानं देहानं आपल्यातनं गेले असले तरी परंतु ते विचारानं आपल्यामध्ये आहेत. त्यांनी दिलेले विचार आपण सतत स्मरणात ठेवणं आणि त्यानुसार आचरण करणं, हेच मला असं वाटतं की महाराजांच्या प्रती आपल्या अंतःकरणातनं आदरांजली अर्पण करणं आहे. असं केलं तरच मला असं वाटतं की महाराजांचा खऱ्या अर्थानं गुरुमाऊलींचा आपल्याला आशीर्वाद लाभणार आहे. तेव्हा मला वाटतं की त्यांच्या संबंधाने एक आरतीही रचण्यात आलेली आहे की दस्तापुरा माझी चैत्र पौर्णिमेला नामभक्तीचा सूर्य प्रगटला. दस्तापुरा माझी चैत्र पौर्णिमेला नामभक्तीचा सूर्य प्रकटला. दिनदुबळ्यांचा सखा अवतरला. ते मारुती जन्माचा उत्सव पै केला. जय देव जय देव जय गुरुवर्या. नमो मारुती राया. दस्तापूर निवासी पद्मावती निवासी तुझी आगाध किमया. जय देव जय देव जय गुरुवर्या. श्री गुरु मोतीराम महाराजांचा कृपाशीर्वाद. श्री गुरु मोतीराम महाराजांचा कृपाशीर्वाद. दिनरजनी सेवा अखंड नामाचा छंद. दिनरजनी सेवा अखंड नामाचा छंद. परमार्थी लाविले मूड पापी बद्ध. परमार्था लाविले मूड पापी बद्ध. व्रतसिद्धी नेले नामसंकीर्तन शुद्ध. व्रतसिद्धी नेले नामसंकीर्तन शुद्ध. हरिभक्तांच्या साक्षीने भीमेच्या कुशी. या ठिकाणी जय देव जय देव जय गुरुवर्या. नमो मारुती राया. दस्तापूर निवासी पद्मावती निवासी तुझी आगाध किमया. जय देव जय देव जय गुरुवर्या. देह समर्पिला विठ्ठल चरणासी. देह समर्पिला विठ्ठल चरणासी. पर्व काळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी. पर्व काळ गुरुवार आषाढ शुद्ध द्वादशी. चरणना बोथी पंढरी निवासी. जय देव जय देव जय गुरुवर्या. नमो मारुती राया. दस्तापूर निवासी पद्मावती निवासी तुझी आगाध किमया. जय देव जय देव जय गुरुवर्या. अशी त्यांच्या संबंधाने एक आरती या ठिकाणी बाळासाहेब जाधव यांनी जे त्यांच्या संबंधानं चरित्र ग्रंथ लिहिलेला आहे. मी आणि माझे छोटे बंधू प्राध्यापक योगीराज बदने यांनी त्यांच्या संबंधाने वेळोवेळी जे आम्हाला सुचले तसे लेख लिहिलेले आहेत. आमच्या आयुष्यामध्ये महाराजांचा प्रत्यक्ष संबंध आल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी आठवल्या त्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. यात जर काही चुकीचं असेल तर ते आपण माझ्या पदरात टाकावं. जे काही चांगलं असेल त्याचा स्वीकार करून गुरुमाऊलींचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते या मार्गाने तेनेची पण ते चाले जाता. न पडे गुंता कोटे काही हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गावरून माझ्यासर आपण सगळ्यांनी मार्गक्रमण करावं. आणि येथ वडील जे जे करीते तया नाव धर्म ठेविते याने याप्रमाणे आपल्याकडनं आचरण घडावं माझ्यासह. अशा प्रकारची गुरुचरणी नम्र अपेक्षा व्यक्त करतो आणि गुरुमाऊलींना त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री संत मोतीराम महाराज की जय. श्री संत गुरुवर्य मारोतराव महाराज की जय. सब संतन की जय.